अभी डबल से सर्व डिपार्टमेंटमधून कामं आणण्याची प्रयत्न आओ ना खाली होईल आओ खाली आओ ना. परभणी जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या फेडरेशनच्या अध्यक्षपदी शेख अजीज सगरूबाई यांची निवड झाली आणि उपाध्यक्ष म्हणून उगले साहेब. तर आपण फेडरेशनला इथून पुढे जशी आजची स्थिती फेडरेशनला फार दयनीय अवस्था आहे, गळतं ऑफिस आहे तर आणि कामाची व्यवस्था बरोबर नसल्यामुळे आपली बिनविरोध निवड सर्व संचालक मंडळाने केली. तर इथून पुढे आपण सगळ्यासाठी व संचालक मंडळासाठी कशा प्रकारे कार्य करताना पुढील वाटचाल आपली काय असेल? परभणी जिल्हा मजूर संस्थेच्या फेडरेशनतर्फे जास्तीत जास्त कामं आणण्याची प्रयत्न करू. सर्व सोसायट्यांना सर्व संचालकांना समान हे करून कामं मिळवून देण्याची प्रयत्न करू. एकदाताई गोर्डीकरांना भेटू, गोर्डीकर साहेबांना भेटून जास्त कामं आणण्याची प्रयत्न करू. 1% वसुलीची मी प्रमाण करतो. वर्षापासून फेडरेशन आहे. पहिल्या काळामध्ये जे फेडरेशनची अवस्था होती त्या काळामध्ये सगळे संस्था, सगळे संचालक सगळ्यांना काम भेटत होतं, सगळ्यांना रोजगार भेटत होतो. रोजगार आजच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारच्या आमच्या फेडरेशनला मजूर सोसायट्यांना PWD आणि BNC किंवा जायकवाडी हे सगळे डिपार्टमेंटमधून कुठून ते काम काय येत नाही ते क्लब करून कामं वाटप करतात आणि आम्हाला छोटे कामं त्याच्यासाठी आम्ही सोसायटीसाठी 10 लाखापर्यंतचे कामं सोसायटीला पाठवावं म्हणून शासनाचं GR असून आम्हाला कामं भेटत नाही. या अनुषंगाने आम्ही सगळं जे सोसायटी आहेत आमचे यांना आता सगरूबाई आमचे जे निर्वाचित चेअरमॅन झाले, नवीन निर्वाचित बिनविरोध चेअरमॅन त्यांची निवड करण्यात आली. त्या निवडणुकीमध्ये आम्ही या अनुषंगाने आता सगळे गोर्डीकर साहेब, मेघना दिदी यांच्या नेतृत्वाखाली आता पवार साहेब आमचे प्रकाशराव पवार साहेब हे सुद्धा आमचे सोबत आहेत आणि मेघनाताईंना बोलून हे कामं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मेघनाताई गोर्डीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे फेडरेशन चालविण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि पुढच्या भविष्यात सगळ्याच सोसायट्यांना काम मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आज परभणी जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष आज माझे वडील झालेले आहे. आज इथून पुढे जे कार्यकाल जे सोसायटीला कामं पाहिजे 10 लाखाचे आपले कामं ते समजे आम्ही प्रयत्न करू. प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊ, भेटू, 33% नियमाप्रमाणे कामं इथे आणू. प्रत्येक सोसायटीला कमीत कमी या एका वर्षात 3 कामं भेटू याचा आम्ही प्रयत्न करू. आज आमची प्रयत्न करण्याची निवडून आलो ते आम्ही इथं